आणि तुम्ही हे सगळं खोदून ठेवलं, कुठे वेल्डिंग चालू आहे, कुठे पत्रे पडलेले आहेत, कुठे गर्डर पडलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर एकतर ते असुरक्षित व्यवस्थेत चालू असलेलं काम बंद करा किंवा प्रवाशांच्या सुरक्षेची हमी द्या. चेतना नावाची मुलगी, जी आता नवविवाहित मुलगी होती, जिचं काही वय नव्हतं, अजून तरुण होती, आयुष्य जगली सुद्धा नव्हती, तिचा जो मृत्यू झाला तो अपघाती मृत्यू नसून ह्या लोकांच्या कामकाजाचं जे बेजबाबदारपणे कामकाज यांचं चाललंय त्याचा तो बळी आहे, ती हत्या आहे एक प्रकारे. ह्या बेजबाबदारपणा यांचा जबाबदार त्याला. तर स्टेशन मास्टर ज्या आहेत त्या, तिथले अभियंता आणि इतर जे कोणी संबंधित अधिकारी आहे, सुरक्षा रक्षक, या सर्वांवर गुन्हे दाखल व्हावे, यांना बडतर्फ करण्यात यावं, कारण ह्यांनी आपल्या कामात कसूर केलेला आहे. 5.5 लाखांची जी संख्या आहे आणि बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करतात, तर ही गोष्ट त्यांना उमजतच नाहीये की इथे प्रवाशाचा लोड किती आहे. 3 अर्धे प्लॅटफॉर्म बांधून त्यांना असं वाटतं की चला आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. तर जे आत्ताच कमी पडत आहेत जे प्लॅटफॉर्म, तर भविष्यामध्ये काय होईल, तर तो दूरदृष्टिकोन ठेवून त्यांनी नियोजन करायला पाहिजे. तसं बांधकाम व्हायला पाहिजे, तसं होत नाहीये. काहीतरी कशाही प्रकारे त्यांचं काम चालू आहे. कधी जिने बांधतात, कधी तोडतात. आपण बघितलं की मागे एक मोठा जिना बांधला, तो परत तोडला. आणि यांची जबाबदारी यांना जाणीव करून दिली पाहिजे. त्यामुळे 23 तारखेपासून संयुक्त भारत पक्षाने आता आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे.